नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करू शकतात का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या व्हायब्रंट गुजरात या गुंतवणूकदारांच्या परिषदेमुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बातमीत आले आहेत. नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमंत उधळले गेली या परिषदेमध्ये आणि बडे बडे उद्योगपती म्हणजे अनिल अंबानी, सुनील मित्तल यांनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याचे गुण आहेत. खरोखरच नरेंद्र मोदींमध्ये देशाचं नेतृत्व करण्याचे गुण आहेत का? ते पुढच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? मोदींनी काय अशी किमया केली की गुजरातवर लागलेला दंगलीचा कलंक धुतला जाऊन मोदींची सगळे गुणवर्णन करू लागले? काय नेमकं घडलंय गुजरातमध्ये? मोदींची जी स्तुती केली जाते ती खरी आहे का, की भांडवलदारांना, या उद्योगपतींना फायदे मिळाले म्हणून ते आज नरेंद्र मोदींची स्तुती करतायत? या सगळ्या प्रश्नांचा आढावा मी या चर्चेमध्ये घेणार आहे. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत, माझ्यासोबत ब्रह्मपुरी चंद्रपूर येथून आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, माझ्यासोबत मुंबईहून आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई, माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत उद्योजक लेखक पंकज कुरुलकर, आणि माझ्यासोबत पुण्याहून आहेत लेखिका होय मी सावित्रीबाई या नाटकामुळे गाजलेल्या लेखिका सुषमा देशपांडे. मी चर्चेला सुरुवात करतोय. मला सांगा पंकज कुरुलकर, तुम्ही एक उद्योजक आहात, अल्फाबेटिक्स ही तुमची संस्था होती, कॉम्प्युटर क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे. काय अशी जादू केली नरेंद्र मोदींनी की सुनील मित्तल, अनिल अंबानी त्यांची स्तुती करायला लागली? असं आहे बघा, नरेंद्र मोदींच्या धार्मिक बाबी या आपण जरा वेगळ्या ठेवूत आणि नरेंद्र मोदींनी खरोखर आपल्याला देशाचं नेतृत्व करावंसं वाटत असेल आणि त्यांनाही वाटत असेल तर त्यांना दुसरं वाजपेयी बनणं जरुरी आहे. धार्मिक बाबतीत त्यांना मवाळ होणं हे सगळं बरोबर आहे. त्यांनी काय करायला पाहिजे नाही. मला सांगा, तुम्ही एक उद्योजक आहात, तुम्ही सुद्धा गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता, तुमचा नरेंद्र मोदींचा अनुभव काय? सांगतो. एक साधारणतः 5 वर्षापूर्वीचा मला एक नरेंद्र मोदींची माझी एक ओझरती भेट झाली होती. त्या संदर्भातला माझा अनुभव सांगतो की माझ्याकडे माझ्या अमेरिकेच्या ऑफिसमधून एक फार मोठा BPOचा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचा एक प्रोजेक्ट येऊ घातला होता. मी त्या संदर्भात नॅस्कॉमला भेटायला गेलो. नॅस्कॉमनी मला सांगितलं की मी त्यांना अगदी सांगितलं की मला महाराष्ट्रात हा उद्योग करायचा आहे. साहजिक आहे, मी मराठी आहे आणि महाराष्ट्रात मी उद्योग करतो, तर मला महाराष्ट्रात करायचा आहे. पण त्यांनी मला सांगितलं की तू महाराष्ट्रात हा उद्योग करू नकोस, तू हा उद्योग गुजरातमध्ये कर. मी म्हटलं गुजरातमध्ये कशासाठी करायचा? गुजरातमध्ये करण्याचं काय कारण आहे? कारण एक तर मला माहिती होतं की हा आमचा जो प्रोजेक्ट होता इंग्लिश स्पीकिंग लोक आम्हाला खूप त्यात आवश्यक होते, ते स्किल सेट फार आवश्यक होतं. त्यासाठी तो महाराष्ट्र किंवा फार तर साऊथमध्ये करणं मला जरुरीचं वाटत होतं, किंवा दिल्ली चंदीगड पण चालले असते. त्यासाठी गुजरात निवडणं मला काही फार बरोबर वाटत नव्हतं. पण नॅस्कॉमचा आग्रह होता की गुजरातमध्ये आपण तो प्रोजेक्ट केला तर अधिक बरं होईल. त्यांनी मला लगेच तिथून गुजरातच्या IT सेक्रेटरीला फोन लावला. गुजरातच्या IT सेक्रेटरीने माझ्याशी फोनवर बोलले आणि मला अगदी कॉर्पोरेट स्टाईलनी मला सांगितलं की तुम्ही गुजरातला या, कधी पण या, अहमदाबादला या, गांधीनगरला तुम्ही या, आम्ही तुम्हाला फॅसिलिटीज दाखवतो की आम्ही तुम्हाला काय फॅसिलिटीज देऊ शकतो. तुम्ही फ्लाईटने येणार असाल, सकाळच्या फ्लाईटला मी एअरपोर्टला तुम्हाला रिसीव्ह करायला येतो, आणि तुम्ही समजा ट्रेन येणार असाल तर मी तुम्हाला रेल्वे स्टेशनला सकाळी 5:30 वाजता घ्यायला येतो. या तऱ्हेचं नौकरशाह आपल्याशी कोणी बोलू शकतो याच्यावर माझा क्षणभर विश्वासच बसला नाही. असा आजपर्यंत मला कधी महाराष्ट्रात अनुभव नव्हता. आणि यानंतर त्यानंतर साधारणतः एक 15 दिवस IT सेक्रेटरी मला अतिशय चांगलं फॉलोअप केलं की हा प्रोजेक्ट गुजरातमध्येच झाला पाहिजे. आणि नंतर मला त्यांचा एकदा फोन आला की नरेंद्र मोदी मुख्यमंत्री हे मुंबईत आलेले आहेत आणि ते इथल्या काही उद्योजकांना भेटत आहेत, तर त्यात तुम्ही पण त्यांना भेटावं अशी आमची इच्छा आहे. तर सह्याद्रीवर आम्ही तुमची भेट ठेवलेली आहे, तर तुम्ही जरूर या. त्या भेटीत नरेंद्र मोदी, त्यांचे इंडस्ट्रियल मिनिस्टर, सेक्रेटरी, IT सेक्रेटरी असे 4-5 जण होते आणि मी एकटा होतो. आणि त्या भेटीत ते माझ्याशी ज्या तऱ्हेने बोलले आणि वेलकम केलं आणि ते म्हटले की तुम्हाला पैशाची अडचण असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असेल, काय असेल, आम्ही सर्व काही काळजी सोडवायला तयार आहोत. हा प्रोजेक्ट तुम्ही गुजरातमध्ये करा. थोडंसं मला गुजरातबद्दल थोडंसं ॲप्रिहेन्शन, म्हणजे थोडंसं असं होतं की मुळात गुजरातमध्ये एका वेळेला एवढ्या संख्येने इंग्लिश बोलणारे चांगले लोक भेटणं अवघड होतं.
यामुळेही तेव्हा 5 वर्षापूर्वी गुजरात IT मध्ये मागे पण होता. मला सांगा नरेंद्र मोदींची मोहिनी तुमच्यावर पडली हे तुम्ही मान्य कराल? नक्की मान्य करतो. नरेंद्र मोदींची मोहिनी पडलेली आहे पंकज कुरुलकर यांच्यासारख्या तरुण उद्योजकांवर. आपण बघूया सुनील मित्तल आणि अनिल अंबानी मोदींबद्दल काय म्हणतायत. And I'll use the Gujarati phrase that I used गुजरातीत एक म्हण आहे, last time, saying, "Lambi race no ghodo che." If one Narendra Bhai can do so much for Gujarat, नरेंद्र मोदी एका राज्यासाठी एवढं करू शकतात तर संपूर्ण देशासाठी ते काय करू शकतात याचा विचार करा. by having Narendra Bhai as the next leader of India. हम बड़ी बड़ी कंपनियां चलाते हैं, उसको बारीकी से समझते हैं, आगे बढ़ाते हैं, पर आज मैं ये कहना चाहूंगा कि अगर इस देश में कोई सीईओ है जो कि एक कंपनी नहीं, एक सेक्टर नहीं, एक स्टेट, एक कंट्री चला सकता है, वो श्री नरेंद्र मोदी है. नरेंद्र मोदी देश चालवू शकतात. आ लंबी रेस ना घोडा छे असं अनिल अंबानी म्हणतायत. सुनील मित्तलही त्यांना सर्टिफिकेट देत आहेत. मी जातोय नितीन गडकरी यांच्याकडे. नितीनजी, तुम्हाला खूप आनंद झाला असेल तुमच्या मुख्यमंत्र्यांना जी सर्टिफिकेट्स मिळत आहेत ती पाहून. मला सांगा की एकेकाळी नरभक्षक राजकारणी म्हणून ज्याला बदनाम केलं होतं सगळ्या देशातल्या सेक्युलरिस्टांनी, त्याच मोदींचं गुणगौरव आज उद्योगपती म्हणताय. काय म्हणाल तुम्ही? काय किमया केली अशी मोदींनी? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदींची जी नरभक्षक प्रतिमा निर्माण केली ती मीडियामधल्या एका सेक्शननी केली आहे. मी नरेंद्र मोदींना गेल्या 30 वर्षापासून ओळखतो, त्यांचा स्वभाव ओळखतो, त्यांचं कर्तृत्व ओळखतो आणि त्यांच्या बाबतीत जी काही प्रतिमा झाली ती दुर्दैवानी इमेज वर्सेस रियालिटी अशी होती. विशेषतः गोधरा खान नंतर त्यांनी गुजरातमध्ये जी भूमिका घेतली त्याबद्दल बरीच चर्चा झालेली आहे, परंतु ती इमेज चुकीची होती. त्यांनी एक विचार मांडला पण त्याचा उपयोग करून त्यांना एकतर्फी खूप झोडपण्यात आलं. त्यांची पार्टीमध्ये पण काही लोक त्यावर टीका करायला लागलेत, परंतु नरेंद्र मोदींनी आपल्या कर्तृत्वानी आणि आपल्या परफॉर्मन्सनी हे सिद्ध करून दाखवलं की या देशामधले ते सगळ्यात कार्यक्षम आणि काम परफॉर्मिंग असे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांनी केवळ गुजरातच्या जनतेत नाही तर हिंदुस्थानच्या विविध प्रकारच्या लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. हे जे उद्योगपती आहे कुठल्या पक्षाचे नाही आहे किंवा लांगुलचालन करायला लाचारी करताय बोलत नाही आहेत. मोदींनी जे कार्य आणि कर्तृत्व दाखवलं, जो परफॉर्मन्स दाखवला, त्याचं सर्टिफिकेट त्यांनी आपल्या भाषणातून दिलेलं आहे. हे मोदींच्या परफॉर्मन्सचं कौतुक आहे, त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक आहे, त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक आहे. अगदी मोदींच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलंय उद्योगपतींनी असं गडकरी म्हणतायत. मी जातोय हुसेन दलवाई यांच्याकडे. दलवाई, तुम्ही काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहात, पण जे काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना, विशेषतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं, हे तुम्ही मान्य कराल का? असं आहे, या संबंधात एकतर ती परिषद जी घेतली गेली होती ती चापलुसीसाठीच केलेली होती. म्हणजे उद्योगपतींनी त्यांची स्तुती करावी आणि हे देशाला दाखवावे हे फार एफिशियंट आहेत. याच्या पलीकडे त्याच्यामध्ये विशेष काय नव्हतं. महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक झालेली आहे आणि उद्योगही मोठ्या प्रमाणात आहेत. कुरुंदकर जे म्हणाले, दलवाई, तुम्ही म्हणताय महाराष्ट्रात जास्त मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. तुमच्याकडे आकडे आहेत का की महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातपेक्षा जास्त आहे? हे सिद्ध करायला काही आकडे आहेत का? आता अलीकडेच मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झालेली आहे, त्याची आश्वासनं मिळालेली आहेत. आणि त्याहीपेक्षा दुसरं असं आहे की ज्या एफिशियन्सीच्या संबंधामध्ये कुरुंदकरांनी जे सांगितलं ती एफिशियन्सी त्या गुजराती माणसामध्ये आहे, कारण त्याला उद्योगाचं एक बॅकग्राऊंड आहे, परंपरा आहे जी महाराष्ट्रामध्ये नाही. आता कुरुंदकर सारखे जे तयार होत आहेत त्यांनी तिथे जाऊन जरा हे गोड बोलले मोदी म्हणून इतकं भाळून जाण्याची गरज नाही. याच्यामध्ये मी 2-4 प्रश्न उपस्थित करणार आहे की आता या देशाचा पंतप्रधान कोण व्हावा हे एक करोडपतींनी ठरवावं की सामान्य जनतेने करोडो जनतेने ठरवावं, हा खरा मुद्दा आहे. ही ज्या चापलुसीची संबंध भाषा आहे त्या भाषेचा हा परिणाम आहे. दुसरं असं, लोकशाही म्हणजे कोणीतरी निवडून येतं याच्यातून लोकशाही होत नाही. प्रशासन तुम्ही कसं चालवता, कायदा कशा रीतीने तुम्ही राबवता आणि या देशाची घटना आहे त्या घटनेपणे राज्य चाललंय की नाही. स्वतः वाजपेयी असं म्हणाले की राजधर्म त्यांनी पाळलेला नाही. एक केवळ कुणीतरी कितीतरी विकासाच्या नावाने काहीतरी केलं म्हणून त्याला आणायचं का? मग हिटलरने त्याच्यापेक्षा जास्त विकास केला होता. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली, ती मोठ्या प्रमाणात
त्यांनी नवीन नवीन यंत्र आणली होती, लोकांचा संहार करण्यासाठी बड्या प्रमाणात टँकर्स आणले होते, सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या, गन्स आणल्या होत्या. म्हणून हिटलरची स्तुती करायची का? मला असं वाटतं की याच्यामध्ये हिटलरने जे काय केलं त्याची सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे. तिथल्या एखाद्या उद्योगपतीने हे मांडलं असतं की हिटलर हे जे इथे मोदींनी केलं ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्या संबंधामध्ये मोदींनी माफी मागितली पाहिजे, तर मी समजू शकलो असतो. दलवाईंनी येतो तुमच्याकडे. दलवाई, चर्चा चालू राहणार आहे, पण मला क्रूरकरांना विचारायचं आहे. दलवाईंनी थेट आरोप केला तुमच्यावर की तुमच्याशी गोड बोलले म्हणून तुम्ही वाहवत गेलात. ते म्हणतात तुमच्यासारखे उद्योगपती फक्त चापलुसी करतायत नरेंद्र मोदीची. तुम्ही उत्तर द्यायला हवं. नाही, हे असं अजिबात नाहीये. एकतर आम्ही उद्योगपती आहोत वगैरे हे काही मला मान्य नाही की अत्यंत गरिबीतून मी उद्योग सुरू केलेला आहे. हो, पण तुम्ही उद्योजक आता झाले आहेत, मोठे उद्योजक झालात, त्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. हो, पण म्हणजे उद्योगपती आहेत म्हणजे ते काही सामान्य जनतेपासून ते तुटलेले आहेत आणि त्यांना त्यातलं काही कळत नाही आणि ते चापलुसी करतायत, हे मला अजिबात मान्य नाही. की चापलुसी करण्याची गरज नाही, कारण मी जेव्हा IT इंडस्ट्रीत काम करत होतो, 24 वर्ष मी काम केलं, अख्खी IT इंडस्ट्री नरेंद्र मोदींच्या प्रेमात होती. कारण त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं आहे की नरेंद्र मोदी व्यक्तिशः अजिबात भ्रष्ट नाहीत, याची आम्हाला पक्की खात्री आहे की ते त्यांची राणी आहे, त्यांचे विचारसरणी आहे आणि ते आम्हाला अगदी स्पष्ट दम द्यायचे की कुठल्याही नोकरशाहाला तुम्ही एक पैसाही देणार असाल तर तुमचं सगळं पेमेंट मी अडकून ठेवेल आणि कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. आणि आम्हाला माहिती आहे की ते एक फार एक वेगळ्या अर्थाने ते हुकुमशाह आहेत आणि ते 5-6 त्यांच्या नोकरशाह त्यांच्या विश्वासातले असतील, त्यांच्या साह्याने ते राज्य चालवत असतील. पण ते जे काही पण तुमचं असं म्हणणं ते कार्यक्षम आहेत आणि ते मुख्य म्हणजे ते अजिबात भ्रष्ट नाहीत. आज आमचा जो महाराष्ट्र सरकारचा आणि एकूण जो माझा जो अनुभव आहे आजपर्यंतचा की तो अतिशय वाईट आहे. त्याबद्दल चांगलं बोलावं असं फारसं काही नाहीये. एक साधं उदाहरण सांगतो. मी आज ग्रंथायन नावाची संस्था चालवतोय. महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्यांदा मोबाईल बुकशॉप ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना मी सुरू केलेली आहे. आणि आम्ही त्यांना महाराष्ट्र सरकारला रॉकेलचा कोटा मागितला, कारण माझे मोबाईल त्यांचं सहकार्य मिळालं नाही. हा, त्यांचं सहकार्य महाराष्ट्र सरकारमध्ये ही जी दिरंगाई होते सगळ्यांनाच परिचित आहे. पण मी आता जातोय पुण्याला सुषमा देशपांडे यांच्याकडे. सुषमा देशपांडे, तुम्ही ऐकलत काय म्हणतायत पंकज कुरुलकर, काय म्हणतायत उद्योगपती? मला सांगा, आता तरी तुम्ही सेक्युलर लोक हे मान्य करणार का की मोदी बदलले आहेत, मोदी कार्यक्षम आहेत? मोदी बदलले तसं अजिबातच मान्य करणं शक्य नाही. याला कारण गुजरातमधले जेव्हा दंगे झाले त्यानंतर मी स्वतः गुजरातमध्ये जाऊन आलेली आहे. कुरुलकर म्हणतात त्याची मला एक गंमत वाटते की त्यांनी धार्मिक गोष्ट बाजूला ठेवावी. असं अर्धवट पॅकेज येतं का कधी? पॅकेज पूर्ण येतं नेहमी. नितीन गडकरी त्यांची बाजू घेण्यात काही विशेष काहीच नाहीये. आणि व्यवसाय करणारी जी कोणी माणसं आहेत ती माणसं मोदींची बाजू घेतील, कारण त्यांना तिथं बाकीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर मिळतंय त्यासाठी ती बाजू घेतील. तर जायचंय का भांडवलशाहीच्या आपण संपूर्ण आहारी? हा आपल्याला निर्णय घ्यायला लागेल कधीतरी. आणि त्यामुळे ही भाषा ही फक्त त्यांना मिळणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबत आहे. एका पातळीवरती नरेंद्र मोदी कम्युनल इंजिनिअरिंग ज्याला म्हणता येईल या पद्धतीने तिथे जे काही काम करतायत आत्ताही चालू आहे ते काम. अनेक जण मित्रमैत्रिणी गुजरातमधले आहेत, तिथे सांगतात ज्या पद्धतीने तिथे दहशत आहे एका प्रकारची, तर आपण खरंच या दहशतीत वागवायचं आहे का? कुरुलकर बोलताना आता पुन्हा बोलले की तिथे हुकुमशाही आहे हे मान्य आहे. म्हणजे एका बाजूने आपण लोकशाहीचा इथे बोलायचं असायला पाहिजे म्हणून, आणि दुसऱ्या बाजूने हुकुमशाही आहे आणि म्हणून ते चांगलं आहे आणि म्हणून आपण या पद्धतीने विकास करायचा. इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, बाकी सगळ्या डेव्हलपमेंट बरोबर माणसांचा विकास ह्याचा विचार आपण करणार आहोत का नाही? कुरुलकर यांच्यासारख्या माणसाकडनं हे अपेक्षित नाहीये. लेखक आहेत ते चांगले. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. पॅकेज येईल तर ते पूर्ण येईल आणि जे पेरलंय आत्ता ते पुढे कशा पद्धतीने उगवेल ह्याचे अंदाज काही हे लोक करतात का नाही? फक्त आत्ता आपल्याला व्यवसाय करायचा एवढाच विचार आहे का फक्त? कारण आत्ता धार्मिक दंगे होत आहेत, पुढे जातीय दंगे तिथे व्हायला लागणार आहेत. ह्याला कारण या पद्धतीने त्यांनी पेरलंय. ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांचं खूप कौतुक होतं मोदींचं, पण मला स्वतःला असं वाटतं दंगे घडवताना ते चांगले ऍडमिनिस्ट्रेटर होते म्हणूनच त्यांनी घडवले ना दंगे चांगल्या पद्धतीने. कारण त्यांनी ज्या पद्धतीने पूर्णपणे यंत्रणा सरकारी वापरली ते विचार करायला गेलं तर ऍडमिनिस्ट्रेटर चांगले नसते तर त्यांना अशी वापरता आलीच नसती. त्याच्यामुळे आत्ताचं जे काही मोदींचं कौतुक आहे ज्या पद्धतीचं, हे खरं म्हणाल तर फारच त्रासदायक आहे. विचार करणारी माणसं
सुनील मित्तल किंवा ही माणसं बोलली किंवा गडकरी बोलले तर मला फार काही विशेष वाटत नाही, पण कुरुलकर बोलले तर नक्कीच जरा धक्कादायक आहे. धक्कादायक आहे, दुःखदायक आहे, त्रासदायक आहे. मी ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर मी नितीन गडकरी यांच्याकडे जाणार आहे, कारण मोदींची तुलना थेट हिटलरशी झालेली आहे. हिटलर कार्यक्षम होता, मोदी कार्यक्षम आहेत. हिटलरने सुद्धा विकास केला असं सुषमा देशपांडे आणि हुसेन दलवाई यांचं म्हणणं आहे. त्याची उत्तरं मी नितीन गडकरींकडे मागणार आहे. पण आता घेऊया एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा, नरेंद्र मोदी खरोखरच देशाचं नेतृत्व करू शकतात का? आपले प्रेक्षक काय म्हणतायत बघा. 90% प्रेक्षक म्हणतायत होय, नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करू शकतात. मोदींच्या बदललेल्या प्रतिमेचं हे निदर्शक आहे. घेऊया आता एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.